एक सिंपल डिस्कशन आहे. बरेच तुम्ही टॉपर वगैरे बघितले असतील, तर टॉपर काय सांगतात, की आम्ही 15-15, 16-16 तास अभ्यास करून आत्तापर्यंत जे मी यश मिळवलेलं आहे, तर त्या अभ्यासाचं यश आहे. आता एक सायंटिफिक टेक्निक जी बऱ्याच जे क्लेवर्स पीपल्स होते, जे हुशार लोक होते, त्यांच्या माध्यमातून प्राचीन इतिहासापासून वापरली जात होती. तर त्याच्यावरती मी बोलणार आहे. एक सिंपल प्रश्न आहे, की 15-15, 16-16 तास अभ्यास करून जास्त अभ्यास होतो का 3-4 तास अभ्यास केल्यानंतर चांगला अभ्यास होतो? चांगला जास्त अभ्यास होतो. दोनच्या मधला फरक आहे. जास्त अभ्यास होणं आणि चांगला अभ्यास होणं. आता पहिला मुद्दा जो आहे ना, जी लोक तुम्हाला सांगत असतील, भले ते 11वी-12वी मध्ये असतील, IIT JEEचं प्रिपरेशन करत असतील, स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये असेल, MPSC UPSCच्या बाबतीमध्ये असेल, आणि असं सांगत असतील की आम्ही 15-15, 16-16, 18-18 तास अभ्यास करून आम्हाला हे काय केलेलं, तर हे मी रँक मिळवलेली आहे, हे पद मिळवलं, तर ते सर्रास खोटं बोलतात. अभ्यासामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक तत्व जे आहे ते आहे सातत्य, म्हणजेच कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. भले तुम्ही दिवसाला 2 किंवा 3 तास अभ्यास करा, पण तुम्ही तो कन्सिस्टंटली केला तर डेफिनेटली तुम्ही केलेला अभ्यास हा 15 तास अभ्यास करणाऱ्या व्यक्तीपेक्षा चांगला बेस्ट अभ्यास असतो. कारण आपल्या ब्रेनची कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे, ग्रास्पिंग कॅपॅसिटी जी असते ना, ती एक ठराविक लेवलची असते. एका लेवलच्या वरती तो ब्रेन त्याची काय करू शकत नाही, तर वर्क करू शकत नाही. ग्रास्पिंग पॉवर त्या लेवलची नसणार आहे. म्हणजे तुम्ही सुरुवातीचा अर्धा तास अभ्यास करत असाल, 1 तास अभ्यास करत असाल, तीच तुमच्या ब्रेनची कॅपॅसिटी, एक्सेप्ट करण्याची कॅपॅसिटी, कन्सेप्ट अंडरस्टँडिंग करण्याची कॅपॅसिटी, ही तुम्ही जर 10वा 11वा तासापर्यंत अभ्यास करत असाल तर तिथपर्यंत नसणार आहे. सो कमी वेळेमध्ये चांगल्या प्रकारचा क्वालिटी स्टडी करायचा असेल तर त्याच्यामध्ये सातत्य खूप गरजेचं आहे, ना की त्याच्यामध्ये क्वांटिटी, अवर्स क्वांटिटी इम्पॉर्टंट नाही आहे. बघा, पहिला मुद्दा झाला. आता दुसरा मुद्दा याच्यामधलाच मला असं सांगायचं आहे, की अभ्यासामध्ये सातत्य तर पाहिजेच, पण सातत्याबरोबर तुम्ही जो अभ्यास करा त्याच्यामधली कन्सेप्ट क्लॅरिटी आहे. अभ्यासाचं एक सिंपल तत्व आहे, ज्या वेळेला तुम्हाला एखादा मुद्दा तुम्ही वाचत असाल, एखादी कन्सेप्ट वाचत असाल, तर ती कन्सेप्ट एकदम क्लिअरली जर तुम्हाला समजली ना, भले ती 5 मिनिटात समजून दे किंवा 50व्या मिनिटापर्यंत समजून दे, तर त्या कन्सेप्ट आणि त्या कन्सेप्टच्या ॲप्लिकेशन वरतीच तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आणि हे जर तुम्हाला पहिल्या 10 मिनिटात 5 मिनिटात जर कळलं, तो अभ्यासही तुमचा सफिशियंट आहे. काही लोक जे 15-15 तास अभ्यास करत असतात आणि त्यांची जर कन्सेप्ट क्लिअर झाली नसेल, तो मुद्दा समजून त्यांना समजला नसेल, त्या मुद्द्याचं ॲप्लिकेशन काय ते समजलं नसेल, तर डेफिनेटली त्यांनी किती जरी अभ्यास केला तरी त्यांना त्याच्यावरती ॲप्लिकेशन ओरिएंटेड प्रश्न आणि त्या प्रश्नाची उत्तरं देता येणार नाही. त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. हे दोनच मुद्दे इम्पॉर्टंट आहेत तुमच्या अभ्यासाच्या क्वालिटीमध्ये. सो क्वालिटी चांगली असणं गरजेचं आहे, ना की क्वांटिटी.